बघा 1.2 सिमिलॅरिटी क्लास 10चं आपलं 10वा आणि 11वा गणित राहिलं होतं ते घेऊन टाकू. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे, गणितामध्ये काय दिलेलं आहे, एक्सा मदत आहे, त्याच्यानंतर क्यू पी आहे किंवा पी क्यू हे डीला पॅरलल आहे, समांतर आहे, क्यू आर हे एफला समांतर आहे, पी आर हे डी एफला समांतर आहे, असं एक्झाम्पल आहे. तर आपल्याला हे चौकटा पूर्ण करायचा आहे. आता ट्रायंगल त्रिकोण एक्स डी ई मध्ये एक्स डी ई एक्स डी ई हा त्रिकोण, हा एक्स हा डी हा ई, त्या त्रिकोणामध्ये आता आपल्याला बघायचं काय सांगितलं, हा पी क्यू जो आहे हा डी डी ई ला पॅरलल आहे, समांतर आहे, हे दिलेलं आहे. म्हणून इथं दिलेलं इंग्रजीवाल्यांनी गिवन लिहायचं. त्याच्यानंतर जर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय रिपीटी थेरम यूज केला तर काय होईल, एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी भागेला पी डी, त्यानंतर एक्स क्यू भागेला क्यू ई. त्याचप्रमाणे आता त्रिकोण एक्स ई एफ हा एक्स ई एफ घेतला तर आपल्याला माहिती आहे क्यू आर ला ई एफ समांतर पॅरलल आहे, हे सुद्धा दिलेलं आहे, गिवन किंवा दिलेलं आहे. इथं चौकट पूर्ण करा, एक्स क्यू भागेला क्यू ई, एक्स क्यू भागेला क्यू ई, एक्स आर भागेला आर एफ, एक्स आर भागेला आर एफ, हे सुद्धा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रॉपर्टी थेरम. मग फॉर्म इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड विधान 1 व 2 वरून काय निघते की बा एक्स क्यू की म्हणजेच एक्स पी पी डी आणि एक्स क्यू की म्हणजेच एक्स आर आर एफ. म्हणून काय करू आपण, सॉरी हे आणि हे घ्यायचं, हे सेम आहे बघा, याचा अर्थ सेम आहे. तर मग याच्यामधलं हे घ्या, एक्स पी अपॉन पी डी आणि इकडे एक्स आर अपॉन आर एफ म्हणून रेख पी आर जी आहे ही डी एफ ला पॅरलल आहे, समांतर आहे. कशावरून, प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, ते सेगमेंट पी आर पॅरलल सेगमेंट डी एफ, कन्वर्स प्रॉपर्टी ऑफ बीपी. त्याच्यानंतरचं 11 नंबरचं त्रिकोण एबीसी मध्ये AB इज इक्वल टू AC, अँगल बी कोण बी व कोण सी चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ED समांतर रेख DC. त्रिकोण ABC मध्ये रेख रे BD बाय इन ट्रायंगल ABC, रे BD bisect angle ABC and ray C bisect angle ACB. If segment AB component segment AC, then through that ED parallel BC. बघा याची एक आकृती काढू आपण. ए बी सी असा आपला ट्रायंगल आहे. त्यानंतर काय म्हटलं, कोण बी व कोण सी चे दुभाजक, ठीक आहे, याचा हा दुभाजक, याचा हा दुभाजक, ठीक आहे. रे काढला ए बी सी आणि ए सी डी, बायसेक्ट बी डी बायसेक्ट बी डी आणि हा सी ई, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, ईडी दिशेला पॅरलल आहे का, ईडी दिशेला पॅरलल आहे का म्हणजे समांतर आहे का, हे काढायचं आपल्याला. त्याच्यानंतर अजून दिलेलं आहे की जेवढी AB ची लांबी आहे तेवढीच कशाची आहे, AC ची लांबी आहे. मग बघा प्रूफ सिद्धता, काय करू, किरण
बी डी हा कोन ए बी सी चा दुभाजक आहे. दिलेला आहे आपल्याला रे बी डी is the bisector of angle ABC given. दिलेले आहे दिलेलं. मग इथं कोन दुभाजकाचा गुणधर्म यूज करा त्रिकोण एबीसी मध्ये. इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी आता त्रिकोण एबीसी मध्ये बीडीया बायसेक्टर आहे. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय होईल ए बी अपॉन बी सी ए बी भागेला बी सी बरोबर ए डी भागेला डी सी. या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार थेरम ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी याला द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली तसेच आता इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये रे सी बायसेक्ट अँगल ए सी बी. तेच किरण सी हा कोन ए सी बी चा दुभाजक आहे. इथं सुद्धा प्रमेय यूज करा. आता सी आहे म्हणजे काय ए सी अपॉन सी बी म्हणजे सी बी घेऊ मग बी सी घेऊ इज इक्वल टू ए अपॉन ई बी. कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार विधान नंबर 2. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे गणितामध्ये रेख ए बी बरोबर रेख ए सी. हेच सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए सी. म्हणजेच रेख ए बी कॉमन एकरूप रेख ए सी याला द्या इक्वेशन नंबर 3. समीकरण नंबर 3. मग विधान 1, 2, 3 वरून विधान 1, 2 व 3 वरून काय येईल बघा. ए बी आणि ए सी सारखीच आहे. ए बी आणि ए सी सारखीच आहे. म्हणजेच काय येईल ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. म्हणजेच बी सी घेतलं तरी चालते. बी डी सी अपॉन बी सी ए सी अपॉन सी बी. सी बी म्हणजेच बी सी घ्यायचं. समीकरण नंबर 4 झालं. मग आता बघा विधान 1, 2 व 4 वरून विधान 1, 2 व 4 वरून 1,
हे 2 आणि हे 4 वरून ए बी भागेला बी सी बरोबर ए सी भागेला बी सी. याच्यावरून काय निष्कर्ष निघते? ए बी भागेला बी सी काय? ए डी अपॉन बी सी आणि ए सी अपॉन बी सी काय? ए ई अपॉन ई बी. कशावरून? तर कन्वर्स प्रॉपर्टी ऑफ डीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून ए डी भागेला डी सी बरोबर ए ई भागेला ए बी. म्हणून इथं सिद्ध झालं आपलं रेख ईडी ला समांतर रेख बी सी सेगमेंट ईडी पॅरलल सेगमेंट बी सी. आता इथे संपली 1.2 बाकीचं नंतर बघू.